मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा असणार आहे। आजच्या गडचिरोली दौऱ्यात महिला नक्षल नेता तारका हिचं मुख्यमंत्र्यांपुढे आत्मसमर्पण होणार आहे। तारका हिच्या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसणार आहे। आजच्या देवेंद्र फडणवीस यांच्या या गडचिरोली दौऱ्यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। पाहू आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाप्रित्यर्थ अशा प्रकारे एक जय्यत तयारी जी आहे सुरू आहे। आपण इथं बघू शकतो विविध कार्यक्रम आणि लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात करण्यात येणार आहे। सर्वात पहिले मुख्यमंत्री हे नवीन आता नुकताच निर्माण झालेला पोलीस मदत केंद्र पेनगुंडा इथं भेट देणार असून तिथं ते एक जनजागरण मेळावा घेणार आहेत। त्यानंतर गर्देवाडा येथील एका पुलाचे जे आहे ते लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर कोनसरी येथे लोहखान प्रकल्प जो आहे तिथं ते भेट देऊन विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे पोलिसांचा आणि जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी ते त्यांच्यासोबत एक नवीन वर्ष साजरे करणार आहेत। तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुचाकी व चारचाकी वाहनांचे सुद्धा इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे। आणि सर्वात मुख्य म्हणजे एक बडी नक्षली नेता जे आहे त्यांचे आज गडचिरोली येथे आत्मसमर्पण होणार असल्याची माहिती आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। पवार कुटुंब एकत्र यावं यासाठी अजितदारांच्या आईने विठुरायाला साकडं घातलंय।